हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तर आज बनवायची होती पातोड्यांची भाजी, कारण भाजीला म्हणजे होतं घरामध्ये पण मग तेच तेच खाण्याचा कंटाळा आला होता सर्वांनाच. म्हणून वेगळं काहीतरी करायचं होतं. तर मग त्या बोलल्या मी माझ्या हाताने पातोड्यांची भाजी करते. म्हटलं ठीक आहे करा तुम्ही. तर आता बहुतेक वाटेल की रोज सासूबाईच भाजी करतात. हो, रोज सकाळी सासूबाईच भाजी करत्या, कारण त्यांच्या हाताला चव जास्त आहे, त्या छान भाज्या करतात, त्याच्यामुळे मग त्याच भाजी करता. मग आज बोलले होते संध्याकाळची पण मी करते म्हटलं ठीक आहे करा तुम्ही. आणि शिव उठली होती, मला तिला घ्यायचं होतं, ती जास्त रडत होती. लहान पोरांना सांभाळणं म्हणजे खरंच अवघड आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी घेतलं भाजी टाकायला, मी तिला घेतलं, कारण माझ्या पोळ्या भात झाला होता आधीच, फक्त भाजी टाकायची राहिली होती. मग इथे त्यांनी सर्वात आधी तर पातोड्यांचं बनवून घेतलं. काही ठिकाणी ते पीठ मळून थापून लाटून पातोड्या करतात, आमच्या इकडं अशा पद्धतीत करत्या. म्हणजे आता ठिकठिकाणची पद्धत वेगवेगळी करण्याची, त्याच्यामुळं मग पण अशाही खूप छान लागतात, कारण खिशी घेऊन केलेल्या राहतात त्या पातोड्या. नुसत्या खायला पण छान लागत्या आणि रस्स्यासोबत खायला पण छान लागत्या. तर इथे त्यांनी सर्वात आधी तर मसाला छान असा परतवून घेतला तेल सुटेपर्यंत. मग त्याच्यामध्ये पाणी टाकलं. आणि आमचं कसं म्हणजे लवकरच जेवायला बसतो, 8-8:30ला आम्ही जेवायला बसतो, त्याच्यामुळं मग लवकर आवरून घेतलं. मग जोपर्यंत त्या भाजी टाकत होत्या तोपर्यंत मी भांडे बिंडे आवरून घेतले, बाकीचं आवरून घेतलं. कारण लवकर आवरलं का, कारण मग परत तिचं झोपायचा टाइम होतो, मग ती परत रडती, मग चिडचिड होती, ते परत भांडे पडतात, मग ते परत सकाळी उठून घसत बसावं लागतं. म्हणून लवकर स्वयंपाक झाला, लवकर जेवण झालं की मग सगळं टाईमशीर आवरतं. म्हणून मग इथे सगळं पटकन आवरून घेतलं. त्यांनी भाजी टाकून घेतली, त्यांची भाजी झाली, मग लगेच आम्ही जेवायला घेतलं. तर असं झालं आमचा दिवसा शेवट. चला बाय, भेटूया.